मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी विभागाकडून रद्द करण्यात आलेले आहेत, अवैध ठरवण्यात आले आहेत। त्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत। मोठं आता वादळ निर्माण झाले देखील आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण मनोज जरांगे पाटीलने काही इशारे सरकारला दिलेले आहेत। याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आबा, ज्याप्रमाणे समितीने जे काही प्रमाणपत्र होते ते कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेले आहेत, त्यामुळे मनोज जरांगे पाटीलने आता सरकारला मोठे खडेबोड सुनावले। काय नेमकं प्रकार आहे? एकतर यामध्ये माझ्या मते जरांगेचं हे सगळं आंदोलनच नौटंकी आहे। मुळात मराठवाड्यामध्ये 20,143 कुणबी प्रमाणपत्राचे प्रस्ताव जात पडताळणी समितीकडे आलेले असताना त्याच्यामध्ये 15,000 काही प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने वैध ठरवलेले आहेत। त्यापैकी फक्त 4 कुणबी प्रमाणपत्र माझ्यामध्ये मराठवाड्यात आता ताजे जिल्हा परिषद सदस्य असतील काय असतील 15,000पैकी 4 आता वैध ठरवलेले प्रमाणपत्रापैकी 4 प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेत, कारण की त्याच्यामध्ये कुठतरी जात पडताळणी समितीची सुद्धा दिशाभूल करून बोगस डॉक्युमेंट मार्फत कुणबी प्रमाणपत्र काढण्याचं काम ह्या लोकांनी केलं असेल आणि ती प्रमाणपत्र रद्द झाले। आणि रद्द झाल्याच्या नंतर जरांगेने कुठतरी नौटंकी आंदोलन, कारण की मुळात अगोदरच जरांगेने 29 ऑगस्टची वल्गना केली होती। जरांगेला काही जलसंपदा विभागाकडून 1300-1350 कोटीचं काम मिळालं होतं, त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी निर्माण झाल्या असत्या आणि ते कुठतरी सगळ्या प्रामा वगैरे मिळून घेण्यासाठी जरांगेचं हे सगळं नौटंकी आंदोलन आहे। आणि विशेषतः राज्यामधील वातावरण कुठतरी दूषित करण्यासाठी मला वाटतं जरांगे आणि सरकारमध्येच काहीतरी मिली बघत असली पाहिजे, कारण की राज्यात मराठा ओबीसी वाद वाढून आणि मराठ्यांचा अकांड तांडव निर्माण करून ओबीसीच्या तोंडातलं सगळं हिसकावून घेण्याचा राज्य सरकारचा, विशेषतः एकनाथ शिंदेच्या काही मंत्री असतील, भाजपचा झाडू पोचा करणारा दलाल आमदार प्रसाद लाड यांचा स्टंट आहे आणि त्यांच्या स्क्रिप्टवर जरांगे बोलतोय। बाकी याच्यामध्ये मला काही तथ्य वाटत नाही, परंतु विशेषतः मराठवाड्यात फक्त आणि राज्यात फक्त 0.30% कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेले असताना एवढं अकाउंट तांडव करण्याचा गरजच काय? कारण ओबीसी मधले सुद्धा सगळे प्रमाणपत्र व्हॅलिड होत आहेत, त्यामध्ये सुद्धा कुठेतरी अवैध ठरण्याचं प्रमाण असतं काही ना काही। त्याप्रमाणे इथं फक्त 0.30% म्हणजे 1% सुद्धा प्रमाणपत्र रद्द झालेले नसताना अकाउंट तांडव करायचं आणि कुठेतरी भाषा बोलायची याच्यासाठी चाललेला हा खटाटोपी, बाकी काही नाही। दुसरीकडे त्यांनी सांगितलं की जर हे प्रमाणपत्र वैध ठरवले गेले नाही तर याचे परिणाम थेट सरकारला भोगावे लागतील। त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेला सुनावलंय, देवेंद्र फडणवीस यांना देखील खडेबोल सुनावले। ही पूर्ण नौटंकी आहे आणि सरकारला काही भोगावं लागत नाही। यापूर्वी सुद्धा जरांगेने 2024च्या विधानसभेच्या टायमिंगला मोठमोठ्या वल्गना केल्या होत्या। जरांगेची काय कुवत आहे, जरांगेची ऐपत काय आहे, जरांगेची ताकद किती आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाले। जरांगेचे अतिशय जवळचे सहकारी असणारे राजरत्न आंबेडकर बदनापूर विधानसभा मतदारसंघातून राखीव जागेवर उमेदवारी करत असताना त्याला किती मतं मिळाली? 3 आकडी, चौथा आकडा ते लावू शकले, 3 आकडी त्यांचे मत आहे। माझ्यामध्ये 200 काही त्यांना मतं मिळाले। म्हणजे जरांगेच्या सहकार्याला जर 200 काही मतं मिळत असतील तर हे राज्यातील लोकांना कळून चुकले की सामाजिक चळवळीत राजकीय भाषा सामाजिक चळवळीच्या लोकांनी बोलली नाही पाहिजे। सामाजिक चळवळीचं काम सामाजिक चळवळीत असलं पाहिजे, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असलं पाहिजे, कारण की मतात रूपांतर सामाजिक चळवळीचं होत नसतं। याच्यामध्ये फक्त समाजासाठी काम निस्वार्थ करणं गरजेचं आहे। विशेषतः जरांगे काही निस्वार्थ काम करत नाही। जरांगेचं फक्त स्टंट आपल्याला प्रसिद्धी, राज्यभरात संपलेली प्रसिद्धी पुन्हा मिळवायची, त्यासाठी चाललेला खटाटोप आहे। आणि राज्यामध्ये कुठेतरी ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं। आता एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी मी जबाबदारीने बोलतो, एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी उदय सामंत ह्या नावाच्या मंत्र्यांनी कुठेतरी मनोज जरांगेंना सुपारी दिलेली असायला पाहिजे, कारण की उदय सामंतवर जरांगे भुंकत नाही, आता एकनाथ शिंदेवर सुद्धा टार्गेट करतात। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी झाडू पोचा करणारा दलाल आमदार प्रसाद लाड यांनी सुपारी दिलेली आहे। आणि जरांगे हा मुळात सुपारीबाज आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यापासून सावध झालं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी हा दलाल आमदार प्रसाद लाड यांच्यापासून सावध झालं पाहिजे, कारण की आता यांच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या आहेत। प्रसाद लाड यांना उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडायला आलेत आणि उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडताय। आणि मुळात भाजपचा आमदार प्रसाद लाड यांना कुठेतरी मंत्रिपदाचे डोहाळे लागलेले दिसतात, बाकी काय नाही। आणि त्यातूनच त्यांनी कुठेतरी मुख्यमंत्र्यावर आणि उपमुख्यमंत्र्यावर आरोप करायला सांगितलेले, त्यातून जरांगे तेवढी स्क्रिप्ट वाचण्याचं काम करतो, बाकी जरांगे काही याच्यापेक्षा जास्त बोलत नाही, माझं असं याच्यातून मध्ये। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने बावनकुळ्यावरती त्यांनी
एक प्रकारचे वर्णभेद म्हणजे त्यांच्यावर जी काही टीका केली आहे की त्यांचं असं दिसतं तसं दिसतं, हे असं पण बोलणं कितपत योग्य आहे? यामध्ये काय असतं, कुणाच्या वर्णावर कुणाच्या दिसण्यावर बोलणं म्हणजे अतिशय चुकीचं आहे. खरं तर काय असतं, टीका आरोप प्रत्यारोप एकमेकावर करणं गरजेचं असतं, पण कोण कसा दिसतोय हे बोलणं चुकीचं आहे. आणि त्यातली त्यात जर बावनकुळे हे फक्त जाणीवपूर्वक ओबीसी मंत्री आहेत आणि जरांगेला काय वाटतंय की ओबीसी उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत, मुळात ते ओबीसी आहेत, आणि मग ओबीसी मंत्र्यांना टार्गेट केलं म्हणजे कुठंतरी ते त्यांची बाजू लावून धरणार नाहीत, ओबीसीची बाजू लावून धरणार आहेत, त्यांना प्रेशर करण्यासाठी बावनकुळेंना टार्गेट करणं सुरू आहे. बावनकुळेंचा याच्यात कुठलाही संबंध नाही. बावनकुळेने कुठेही आजपर्यंत ओबीसीची बाजू घेतलेली नाही. बावनकुळे महसूल विभागाचं काम करतायत. बावनकुळेंनी कुठेही ओबीसी उपसमितीचं जबाबदारीने काम केलेलं नाही आणि त्यामुळे जरांगीने त्यांच्यावर आरोप करण्याचा गरजच नाही. परंतु यामध्ये त्यांच्या वर्णावर जर टीका करणं, त्यांच्या दिसण्यावर टीका करणं, मुळात जरांगे किती दिसतोय, किती सुंदर दिसतोय या पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कुपोषित माकडासारखा जरांगे दिसतोय आणि त्या माकडाने जर बावनकुळेवर बोलणं म्हणजे कसं वाटतं? मला सुद्धा जरांगेला माकड म्हणणं उचित वाटत नाही, परंतु जबाबदार संविधानिक पदावर असणाऱ्या महसूल मंत्री आणि ओबीसी उपसमितीच्या अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या वर्णावर जर तुम्ही बोलत असाल तर नक्कीच जरांगेवर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे. आणि जरांगे नक्कीच, मी पुन्हा सांगतो, किंवा कुपोषित असणाऱ्या भिकारचोट माकडासारखा जरांगे दिसतोय आणि महाराष्ट्रातील लोकांनी त्याला कुपोषित माकडच म्हणलं पाहिजे. असं जर तुम्ही कुणावर आरोप करून हे चालणार नाही आणि येणाऱ्या काळात कोणीही हे खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यावर आरोप करतोय, आम्ही सुद्धा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री याच्यावर आरोप करतोय, पण एकनाथ शिंदेच्या व्यंगावर, एकनाथ शिंदेच्या वर्णावर, एकनाथ शिंदेच्या दिसण्यावर आम्ही कधी आरोप केला नाही. परंतु आरोप करताना आपण जबाबदारीने बोललं पाहिजे, हे प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे. दुसरीकडं ज्या पद्धतीने मागे काही दिवस ओबीसी आणि मराठा हा जो काही वाद उफाळला होता, हा कुठेतरी शांत झाला होता. पुन्हा आता हा वाद उफाळल्याचं पाहायला मिळतंय, कारण की ओबीसी एकीकडे, ओबीसीचे नेते पुन्हा आता आंदोलनाच्या दिशेत आहेत, पुन्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या दिशेत आहेत, उपोषण करणार आहेत. खरं तर हा वाद जाणीवपूर्वक शिंदे गटाचे मंत्री शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जाणीवपूर्वक उफाळून आणलेला, यांची सुपारी घेऊन जरांगे बोलताय, बाकी काय नाही. यांच्यावरच म्हणजे खरं तर एकनाथ शिंदेवर बोलायला उदय सामंत लावतात आणि मुख्यमंत्र्यावर बोलायला प्रसाद लाड लावतात. त्यामुळं खरं तर ह्या जबाबदार मंत्र्यांनी आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्र्यांनी यांचे कान धरले पाहिजे. कारण की प्रसाद लाडांना मंत्री होण्याची घाई झाली आणि उदय सामंतांना उपमुख्यमंत्री होण्याची घाई झाली. त्यासाठी चाललेला खाटाटोपे आणि आता तर कुठंतरी हाणामारीच्या भाषापर्यंत करायला लावायला, म्हणजे राज्यामध्ये कुठेतरी दंगली घडवण्याचा उदय सामंत आणि प्रसाद लाडाचा काहीतरी मला याच्यामध्ये काहीतरी डाव दिसतोय आणि कुठेतरी मराठा ओबीसीच्या दंगली घडवायच्या आणि यांची राजकीय पोळी, यांना मंत्रिपद मिळवण्याची, यांच्यातून पोळी भाजण्याचा या दोघांचा कुठेतरी प्रयत्न दिसतोय. काय वाटतं तुम्हाला, ज्या पद्धतीने हे 4 प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहेत, त्यामुळे आणखी काही प्रमाणपत्र आलेले आहेत, अनेक नोंदी, 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, यावरती देखील प्रश्नचिन्ह उभा राहणार आहे? यावर प्रश्न मानता येत नाही, परंतु ज्यामध्ये ओरिजिनल मूळ कुणब्यांचे प्रमाणपत्र असतील आणि त्यांच्या कुठेतरी वंशावळी जुळत असतील तर त्यांचे प्रमाणपत्र कोणी रद्द करू शकत नाही. परंतु तुम्ही जर चुकीचे हाताने खाडाखोड करून कुठेतरी स्वतः डॉक्युमेंट, दस्तावेज तयार करून जर तुम्ही प्रमाणपत्र काढत असाल तर येणाऱ्या काळात कुठे टिकणार नाहीत. जरांगेचा बाप जरी आला आणि जरांगेच्या बापाला सीएम जरी केलं तर हे प्रमाणपत्र टिकणार नाहीत. कारण की याच्यामध्ये जात पडताळणी समिती मुख्य असते. जात पडताळणी समितीवर तुम्ही जर दबाव आला तर प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. न्यायालयात ते प्रकरण टिकणार नाहीत. त्यातून फक्त मूळ जे आहेत, ओरिजिनल आहेत, अशा लोकांना कोणी आव्हान देऊ शकत नाही. आव्हान दिलं तरी ते टिकत नसतं. मूळ लोकांचे वैध ठरतील आणि जे बोगस प्रमाणे जे काढतील ते अवैध ठरतील. त्यावर जरांगे काय करू शकत नाही, मुख्यमंत्री काही करू शकत नाही, राज्य सरकारही काही करू शकत नाही आणि न्याय सगळ्यांना सारखा असतो. हे पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार न्याय मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यातून सगळेजण न्याय मागण्याचं काम करतील. ज्यांना वाटलं की माझं वैध असून सुद्धा अवैध ठरवलं जातं त्यांना सुद्धा न्यायालयात जाता येतं आणि एखाद्याचं अवैध असून वैध ठरवल्याच्या नंतर त्याच्यात दाद मागून ते अवैध करण्यासाठी सुद्धा कुणालाही न्यायालयात किंवा जात पडताळणी समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळं जरांगे सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. नक्कीच आपण पाहिलं की हे उद्या नवनाथ वाघमारे ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या
कुणबी प्रमाणपत्र 4 रद्द झालेले आहेत मराठवाड्यातले आणि त्यावरती मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर आपण बघितलं तर संजय शिरसाट असतील यांच्यावरती देखील त्यांची टोप लागलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मात्र ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांनी सांगितले की हे जर जात प्रमाणपत्र जे काही कुणबी प्रमाणपत्र आहेत हे जर रद्द झाले तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असे देखील त्यांनी एक प्रकारे सज्जड दम सरकारला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यावरती सरकारची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय आयर, एल एस मराठी, छत्रपती संभाजीनगर।